राजापेठ उड्डाणपुलावरील भीषण अपघातानंतर अमरावती शहर पोलीस आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. अपघातात वापरलेले हेल्मेट तुटल्याची चर्चा रंगत असतानाच वाहतूक पोलिसांनी आरटीओ विभागासह मोठी संयुक्त कारवाई केली आहे. रेल्वे स्टेशन चौकातील शीतल लॉजवर छापा टाकत तब्बल 2,500 संशयित हेल्मेट जप्त करण्यात आले आहे. या हेल्मेटवर ISI मार्क असला तरी त्यांच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका व्यक्त करण्यात येत आहे. राजापेठ उड्डाणपुलावरील अपघातानंतर शहरात हेल्मेटच्या गुणवत्तेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावती शहर वाहतूक पोलीस आणि आरटीओ विभागाने गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे स्टेशन चौकातील शीतल लॉजवर संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईत राजस्थानातील रायपूर भागातून विक्रीसाठी आणण्यात आलेल्या सुमारे 2,500 हेल्मेटचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. या हेल्मेटची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अर्थात BIS विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येणार असून अधिकृत अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे. कारवाईवेळी जप्त हेल्मेटचे वैध खरेदी बिल किंवा आवश्यक कागदपत्रेही उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. वाहतूक पोलीस निरीक्षक निलेश गावंडे आणि आरटीओ अधिकारी प्रमोद गोटे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तपास सुरू असून हेल्मेटचा पुरवठा नेमका कुठून झाला याचाही शोध घेतला जात आहे. 24 जुलैपासून हेल्मेट सक्ती सुरू झाल्यानंतर शहरभर फुटपाथ आणि रस्त्यांच्या कडेला हेल्मेट विक्रीचे स्टॉल मोठ्या प्रमाणावर उभे राहिले होते. आता या सर्व विक्रेत्यांचीही तपासणी केली जाणार असून निकृष्ट आणि बनावट हेल्मेट विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. कारण हेल्मेट केवळ दंड टाळण्यासाठी नाही तर जीव वाचवण्यासाठी असते. त्यामुळे दर्जेदार आणि प्रमाणित हेल्मेट्स वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. राजापेठ अपघातानंतर सुरू झालेली ही कारवाई केवळ हेल्मेट जप्तीपुरती मर्यादित राहणार नाही तर शहरातील निकृष्ट आणि संशयित हेल्मेट विक्रीवर मोठी मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनीही स्वस्ताच्या मोहात न पडता दर्जेदार आणि प्रमाणित हेल्मेट्सच खरेदी करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहेत.